नमस्कार. शालेय शिक्षण विभागाने शिक्षक भरती बंद केलेली आहे. पवित्र पोर्टलद्वारे जी शिक्षक भरती चालू होते त्याला अजून मुहूर्त लागत नाहीये आणि त्याचबरोबर सध्या कंत्राटी भरती सुद्धा सुरू केली होती, ती सुद्धा स्थगित केलेली आहे. आणि आता मात्र संस्था आहेत त्यांनी मागणी केलेली आहे की मुख्यमंत्री युवा कौशल्य योजनेअंतर्गत प्रशिक्षण योजनेअंतर्गत डी.एड. बी.एड. बेरोजगार शिक्षक आहेत त्यांना कंत्राटी पद्धतीने 6 महिन्यासाठी घेण्यासाठी आणि त्यांचा काही ठराविक पगार सुद्धा असणार आहे. मित्रांनो, जरी ही योजना डी.एड. बी.एड. अभियोग्यता धारकांसाठी जरी चांगली असली तरी सुद्धा जी भरती आहे पवित्र पोर्टलद्वारे होणारी ती सुद्धा वेळेवरती होत नाहीये. त्यामुळे ऑलरेडी ताण वाढत आहे. ज्यांचं एज्युकेशन झालेलं आहे, व्यावसायिकता टीईटी सीटीटी 1, 2 झालेला आहे आणि त्याचबरोबर आता कंत्राटी भरती सुरू केली होती ती सुद्धा फक्त कोकणामध्ये केली शासनाने. कोकणामध्ये जवळपास 306 शिक्षकांचे अगदी समुपदेशन झालं आणि त्यांनी जॉईन सुद्धा केलं. परंतु बाकीच्या जिल्ह्यामध्ये जिथे जिथे कंत्राटी भरती सुरू झाली होती तिथं अजून शिक्षकांचं समायोजन झालं नाही. जे आहेत एक्स्ट्रा शिक्षक आहेत ते झालं नाही. त्या कारणानिमित्त शालेय शिक्षण विभागाने बीसी घेऊन आता कंत्राटी शिक्षक भरती सुद्धा तात्पुरती स्थगित केलेली आहे. आणि त्याच धर्तीवरती आता पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती व्हायला हवी, परंतु शासनाने मात्र आता नवीन भरती सुरू करणार आहे, ते म्हणजे मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजना. मित्रांनो, ऑलरेडी ही डी.एड. बी.एड. अभियोग्यता धारक ते ऑलरेडी त्रस्त झालेले आहेत. त्यांना स्वतःच्या हक्काची नोकरी पाहिजे आणि हक्काचा जॉब पाहिजे, परंतु त्याच्यामध्ये शासन हे वारंवार जे नवीन नवीन निर्णय घेत आहे किंवा त्याच्यामध्ये एखादी भरती अगदी 3 वर्ष चालते, एखादी भरती 2017ची भरती 7 वर्ष चालते तरी ती पूर्ण होत नाही. मग संस्थांनी जर टेम्पररी शिक्षक द्या म्हणून मागणी केली तर त्यांचं चुकतं तरी काय, कारण विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. आणि आता जर शिक्षक दिले नाही, त्यांनी टेम्पररी शिक्षक भरले नाही तर पुढच्या वर्षीमध्ये त्यांच्या संस्थेमध्ये ऍडमिशन होणार नाहीयेत, शाळेची गुणवत्ता तेवढी राहणार नाहीये. त्यासाठी ही मागणी आहे आणि त्याला विरोध झाला पाहिजे असं म्हणण्यापेक्षा हे शालेय विभागाने जो काही फुटबॉल लावलेला आहे अभियोग्यता धारकांचा, डी.एड. बी.एड. बेरोजगार अभियोग्यता धारकांचा असं आपण म्हणूया, उमेदवारांचा, तो संपणार तर कधी, पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती चालू होणार तर कधी, याचा थांग पत्ता नाहीये. परंतु रोज नवनवीन निर्णय ऐकायला भेटतात आणि त्यांची मानसिकता खूप ढासळत आहे. या विरुद्ध आता आपल्याला लढाई लढावीच लागणार आहे असं दिसत आहे. याबद्दलचे अपडेट्स आपण चॅनलवरती तर देऊच, परंतु याचा डोळसपणे विचार करणं गरजेचं आहे. आणि असंच जर होत राहिलं तर नक्की राज्यात शिक्षक भरतीच होईल का, हा सुद्धा प्रश्न स्वतःला विचारा आणि याच्यावरती काय करू शकतो ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये लिहा.